नमस्कार मित्रांनो, जय महाराज. मी प्रमोद गजबी. आपण पाहत आहे पोलीस नागरिक चॅनल. मित्रांनो, आता आम्ही तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जितेराज इंटरप्राइजेस W54 या कंपनीजवळ आलो आहोत. या कंपनीजवळ आज सकाळी पहाटेच्या वेळेस 8-8:30च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गॅस सोडला आणि ते गॅस सोडल्यानंतर मोठा गॅस त्याचा प्रसार झाला आणि त्याच्या बाजूची कंपनी 55 कंपनी नाव काय पेट्रोकॅम या कंपनीमध्ये त्याचा बाधा तिकडचे कामगारांना झाले. ते कामगार सर्व रस्त्यावर उतरले आहेत. आज आपण बघू शकता की 50 ते 60 कामगार इकडे जमलेले आहेत. महिला कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. ते सर्वांनी मास्क घातलेले आहे. त्याला त्याची बाधा झाली, त्याला उलट्या झाल्या, त्याचं चक्कर, काही महिला चक्कर येऊन पडल्या. तर असं त्यांचा आरोप आहे की आम्हाला चक्कर आल्या, आम्ही पडल्या. तर आता ह्याचे नुकसान भरपाई हे कंपनी देणार का? आज या ठिकाणी अगर मोठी दुर्घटना झाली तर याची भरपाई कोण देणार? आज त्या बघा, तुम्ही बघू शकता की व्यवस्थापनाचा एकही अधिकारी इकडे हजर नाही आहे जो समोर येऊन सांगू शकतो की बाबा आमची चूक झाली, आता यापुढे होणार नाही. पण ते सर्व घमंडी आहेत आणि ते सर्व त्यातील एका व्यवस्थापनाने एका कामगारांनी एका महिलेला दमदारी केली की आम्ही तुमच्या कानाखाली मारू, तुम्ही इथून निघून जा, आमच्या या कंपनीचा गॅस नाही आहे. त्यांच्या या स्पॅक्ट्रोकॅमच्या कंपनीच्या वर्करचा आरोप आहे की आम्हाला नेहमी त्याचा त्रास होतो, गॅसचा नेहमी त्रास होतो. आम्ही MPCBकडे अनेकदा तक्रारी केल्या पण तक्रारीकडे आमचे लक्ष दिले जात नाही. येथील जे उपप्रादेशिक अधिकारी आहेत राजू वसावे हे या समस्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. कारण राजू वसावे पूर्णपणे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि त्याचे फील्ड ऑफिसर बी भ्रष्ट अधिकारी आहेत. राजू अधिकारी हे फील्ड ऑफिसरला MIDC मध्ये कंपनीमध्ये जाऊन देत नाही, फिरून देत नाही, कारण त्याचा महिन्याचा पॅकेज त्याला भेटून जातो. त्यामुळे येथील जे रासायनिक कारखाने आहेत, केमिकल कारखाने आहेत, ते सर्व प्रदूषित झालेले आहेत. प्रदूषित कारखाने आहेत हे मोठ्या प्रमाणात गॅस सोडतात आणि हे बिंदास आहेत, त्यांना कुठलीही काही पडलेली नाही आहे. आता तुम्ही बघू शकता हे कामगार सर्व मास्क घेऊन इथे आले आहेत. हे सर्व कंटाळलेले आहेत. हे कंपनीवरून यांची मागणी ही कंपनीला बंद करा आणि त्याच्या याची उपाययोजना करा किंवा ही कंपनी बंद करा. नेहमी त्याचा आम्हाला त्रास आहे. आता हे महिला मला वाटते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कार्यालयाजवळ जाणार आहेत. MPCBकडे तुम्ही एक पत्र बनवा, ते कंपनीकडे जाणार. नमस्कार, आपलं नाव काय सर? सदर माझं नाव सर स्वप्नील बाबासाहेब पटोळे आणि मी पेट्रोगेट या कंपनीमध्ये सुपरविजनचं काम करतो. आणि आमच्या बाजूची ही जी कंपनी आहे W54 आदित्य म्हणून, या कंपनीमधून एक वायू गॅस लिकेज होतो. तो जो गॅस आहे आमच्या कंपनीमध्ये वारंवार येत होता पण तो अल्प प्रमाणात होता. याची समज आम्ही या अधिकाऱ्यांना यांच्या मॅनेजर लोकांना दिली होती. हा, याचा वारंवार आम्हाला त्रास होता पण अल्प प्रमाणात. विथिन याचा कंपनीचं काम चालू होतं पण या मागच्या 10-12 दिवसांमध्ये याचा जास्त त्रास व्हायला लागला. कारण त्यांचं जे केमिकलचा कोएक्सेलचं जे मिक्सिंग सोल्युशन आहे त्याच्यामध्ये एक गॅस जो फॉर्म होतो तो गॅस जो इनडायरेक्टली आमच्या कंपनीमध्ये येतो. त्यावेळी त्यांच्या आम्ही मेन साहेबांना सांगितलेलं, ते येऊन व्हिजिट सुद्धा करून गेलेले आणि त्यावेळी आम्हाला ते स्वतः बोललेले की जिथं तुमचा जो गॅस येत आहे ती आम्ही जागा एरिया पॅक करतो किंवा तो कव्हर करतो. त्यावेळी आम्ही त्यांना सांगून ते मॅनेज केलं किंवा म्हणजे ठीक आहे तुम्ही पॅक करताय तो ठीक आहे, तो गॅस येणार नाही पुन्हा. पण वारंवार ऐकून सुद्धा त्या लोकांचा पुन्हा आज गॅसचा अल्प म्हणजे जास्त प्रमाणामध्ये त्रास झाला. त्याच्यामध्ये आमच्या कंपनीच्या लेडीज आहेत, 2-3 लेडीज आहेत, त्यांना तो ओव्हर त्रास झाला, उलट्या वगैरे किंवा काय. आम्ही टोटल एम्प्लॉय कंपनीच्या बाहेर, कारण एक संयमाचा एक माणसाचा ऊर जो फुटतो तो आमचा समाप्त झालेला आहे. आम्ही त्यांना कंप्लेंट करण्यासाठी आलो तर त्यांच्यातला एक जो एम्प्लॉय आमच्या एक लेडीज आहे त्यांना थोडा अरेतरेची भाषा केली आणि इथे गॅस येत नाही किंवा काय. जर गॅस येत नाही तर तिथल्या मॅनेजर अख्खा पिवळा कसं झालाय, ही कलरची फॅक्टरी आहे का, हा पिवळा कलर इथे बनतोय का, मग त्याला गॅस कसा काय लागला. म्हणजे त्यांना हे सगळं दिसतंय तरी सुद्धा ते बेकायदेशीरपणाने या गोष्टी डावलण्याचा प्रयत्न करत आहे आणि याचा भरपूर प्रमाणामध्ये त्रास आज आमच्या कंपनीला होतोय. याची भरपाई सुद्धा आम्हाला झाली पाहिजे. आणि जो काही लेबर आज म्हणजे जो बाहेर इंजोर्ड आहे, 1-2 ज्या लेडीज आहेत त्यांना उलट्या वगैरे, डोकं चढणे किंवा काय असा त्रास होतोय, त्यांना हेवी जो त्रास झालेला आहे. आणि रिमेनिंग ज्या माणसांना त्रास झालाय तो आम्ही सगळे कंपनीच्या बाहेर आलेलो आहेत. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगायला गेलो तर ती लोक काय समजून घेण्याच्या लेवलची नाही मिळत आहे. कंप्लीट केली का MPCBच्या कार्यालय? तसं साहेब काय नाही मिळत आहे. आता आम्हाला एक तक्रार तिकडे करावं लागेल. अच्छा, नाही जे काय ते आम्ही फॉर्मॅलिटी करायला तयार आहे पण कसं आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आमच्या सरांनी कंप्लीट केलेली आहे. तुमचं नाव? माझं नाव मुकेश मुकेश वडे. सरांनी कंप्लीट केलेली आहे. आता सकाळी कंप्लीट केलेली आहे. त्याची कॉपी व्हिडिओ आपल्याला काय नाही, कॉपी आमच्याकडे काय नाही सर. म्हणजे फोनवरती फक्त आम्हाला बोलले ते की कंप्लीट केलेली आहे सर. केली आहे का? ओके. मग ते काय बोलले? ते बोलले पुढे बघू असं काय असं बोलले ते बस. आता या स्पेक्ट्रोकॅम कंपनी राजूची जी कंपनी आहे W55 यांनी त्याची तक्रार केलेली आहे. सकाळी पहाटेच्या वेळी लेखी तक्रार नाही केली, तोंडी तक्रार केलेली आहे. पण लेखी तक्रार बी ते करणार आहेत असं ते बोलत आहेत. बघू आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे हे या कारखान्यावर कारवाई करतात का या कारखान्याला आशीर्वाद देतात? कारण त्यांचा इतिहास आहे की ते पूर्ण करप्ट अधिकारी आहेत आणि त्यामुळे हे प्रदूषण वाढत चाललं आहे.
आता तुम्ही बघू शकता रोज कुठे ना कुठे काही ना काही तारापूरमध्ये घडत आहे आणि हे सर्व याचा जबाबदार राजू वसावे आहेत, जे उपराज्याचे अधिकारी आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे. आता या ठिकाणी आता ते व्हिजिटसाठी त्यांचे फील्ड ऑफिसर पाठवतात की नाही पाठवतात आता राम जाणे, पण आता जे झालं आहे ते फार चुकीचं झालेलं आहे आणि याच्यावर कारवाई होणे फार गरज आहे असे लोकांचे इथील कामगारांचे म्हणणे आहे. सदर एक महाराष्ट्रातल्या जे MIDCले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना फक्त एक कळकळीची विनंती आहे की सर्वसामान्यातला माणूस, कुटुंबातला माणूसच कंपनीमध्ये येऊन काम करतो. जर वारंवार हा जर त्रास होत राहिला, याचे जे साईड इफेक्ट झाला तर जबाबदार कोण असणार आहे? एखादी दुर्दैवी घटना झाली किंवा काही एखादा प्रॉब्लेम झाला किंवा काय झालं, याला जबाबदार कोण असणार आहे? याची जबाबदारी पूर्णपणे एक जी कामगार संघटना आहे, जी आपल्या MIDCतले जे सिनियर आहे, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. कारण हे जी आम्ही जी लोक आहेत ते हातावले पोट आहेत. आज जर काम केलं तर आम्हाला ती उद्याची रोजीरोटी मिळणार आहे. याच्यासाठी आज याची जी जबाबदार राहणार आहे, उद्या काय या म्हणजे आमच्या एम्प्लॉईला इमर्जन्सी झाली किंवा जास्त सिरियस झाला किंवा काय, तर याचा जो जबाबदार आहे W54चा जो मालक आहे आदित्यवाला आहे तोच राहणार आहे, बाकी कोण नाही राहणार आहे. नमस्कार. जे 55 स्पेक्ट्रोग्रेड या कंपनीसोबत ज्याला गॅसची बाधा झालेली आहे, W54 आदित्य राज कंपनीतून निघणाऱ्या गॅसच्या याच्यातून त्यांना बाधा झालेली आहे. तर आम्ही आता बाजूच्या कंपनीत आलेलो आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात त्या लोकांनी गॅस सोडलेला आहे आणि त्याच्या या पाण्यामध्ये बी ते गॅसचा प्रभाव दिसत आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे. गेल्या 10-15 दिवसामध्ये या तारापूरमध्ये बहुसंख्य कंपन्यांमध्ये गॅस रिसाव होत आहे. आता मध्यंतरी मेडलीमध्ये गॅस रिसाव झाला, DH ऑर्गॅनिक्समध्ये गॅस रिसाव झाला. यामध्ये काही कामगार हे याला गॅसची बाधा झाली आणि ते आजारी पडले होते. त्यांना उपचार देऊन सोडण्यात आले होते. तरीसुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या समस्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. कारण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. भ्रष्टाचार असल्यामुळे हे या कंपनीला आश्रय देतात आणि याच्यावर कुठली कारवाई करत नाही. त्यामुळे प्रदूषणात वाढ झालेली आहे असे काही येथील ग्रामस्थ कामगारांचे म्हणणे आहे. तुम्ही बघू शकता आता आपण स्पेक्ट्रोकॅम ह्या कंपनीच्या टॅरिसवर आलो. टॅरिसवर आपण आता व्हिडिओ शूटिंग करत आहोत की कशाप्रमाणे या लोकांनी तो गॅस विचार होतोय, कसा गॅस सोडत आहे. पूर्ण पिवळा झालेला आहे आणि ते बोलतात की आमचा गॅसच नाही आहे, आमची कंपनी फक्त पावडर बनवते आणि हे पावडर आम्ही जंतुनाशक पावडर आहे त्याचा आम्ही वापर करतो. तर तुम्ही बघू शकता बघा कसे प्रमाणात गॅस सोडत आहे आणि हे नेहमीचे आहे असे आरोप इथील कामगार करत आहे की हे नेहमीच हे गॅस सोडतात आणि ह्यांचा त्रास आम्हाला होतो असे येथील कामगाराचे आरोप आहे. आता आपले बोईसर MIDC पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्वर साहेब आलेले आहेत. ते पुढील तपास करत आहेत. त्यांनी काही कामगारांचे नंबर घेतलेले आहेत. आता ते काय करतात, कुठला तपास करतात याकडे कामगाराचं लक्ष लागून आहे.